आज या प्रसंगात आनंद मानावा की दुःख मानावं हेच कळत नाहीये. वडील, मला रूम मधून सामान बाहेर काढायला मदत करा. अजिबात नाही. माणसाने स्वावलंबी असावं. गेली लगेच त्याला मदत करा. हिचं काय करायचं काय कळतच नाही. तुम्ही सगळे जयला एकटं पाडताय ना, पण मी असं अजिबात होऊ देणार नाहीये. एवढा डेप्युटी कलेक्टर घरात आहे तरी रूम रिकामी करावी लागते. हाऊ पिटी. गुड. सगळ्या गोष्टी बाहेर यायला पाहिजे. पेन सुद्धा आत ठेवायचं नाही. नाही ठेवणार, नाही ठेवणार. देव कधीच तुला सुखी नाही ठेवणार. माझ्या मुलाच्या वाईटावर टपलीस, तुझं कधी भलं नाही होणार. सूडबुद्धीने करतेस ना तू हे सगळं. लक्षात ठेव, वेळ सगळ्यांवर येते. तुझी सूडबुद्धी एक दिवस तुझ्यावरच उलटेल की नाही बघ. हे का आईचे शब्द आहेत, लक्षात ठेव. वाया जाणार नाहीत. माझ्या मुलाला बेघर करायला निघालीस तू. आई, अगं बेघर कुठे करते ती? रूम रिकामी करायला सांगितले. राहणार तो याच घरात आहे, हो की नाही जय? हो, आता बघूया ही बॅग किती दिवस अशीच राहते. असंच हिला घेऊन संसार करावा लागेल किंवा हिला उघडून नव्याने संसार सुरू करावा लागेल. बघ. काल होता होता काळ रात्र झाली. काळ रात्र तर आलीच आहे जयदत्त काळे, पण ही सुरुवात आहे. अब आगे आगे देखो होता है क्या. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ऍप.